हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। इथे आमची तयारी झाली आहे द्वारका म्हणजे गुजरात दर्शन जाण्यासाठी ट्रिपवरती। जाताना कोण कोण सोबत आहे मी सांगतेच आहे तुम्हाला पुढे। आत्ता आम्ही निघालोत अटल सेतूवरून आत्ता चाललोत आणि निघालोत मुंबई सेंट्रलला आमची ट्रेन आहे 9:05 घरातून निघालोत आम्ही 6 वाजता, 6:05 झालेत। आणि ना अटल सेतूवरून एकदम पटकन आम्ही गेलो। एक अर्ध्या तासामध्ये कळंबोली मधून निघालेलो तर अर्ध्या तासात जेमतेम आम्ही पोहोचलोसुद्धा मुंबई सेंट्रलला। आणि त्याच्यामुळे पटकन गेलो एकदम आणि खूप छान आहे हा अटल सेतूवरून, पहिल्यांदाच गेलो, फर्स्ट टाईम। सगळ्या फोटो काढ तुम्ही काय कराल ते पूर्व दिशा फक्त एवढा एन्जॉय भेटला बस झाला। बसलोत नाही का आपण फायनली। त्यामध्ये काय काय आहे, भाकरी, चटणी कसली, लसूण खोबरं, मुगाची भाजी, गवार आणि मेथी, एवढं भरलेलं ताट आहे आणि सगळे बसले जेवायला। कधी करा हीच तरी मजा असते समजा घेत म्हणून काय प्रभादेवी आहे ना हे, सौराष्ट्र मेन। चला जेवण तर दाखवलं मी तुम्हाला, खूप मस्त छान जेवण होतं आमचं। आणि इथे आमची चालली होती झोपण्याची तयारी। तर 3 टियर AC आहे हा, आणि तेच दाखवले मी थोडंसं की कसा असतो तो। थंडी आहे बाहेर, तिथे गेलं तर थंडी नसते का तिकडे? मेरा एक्सीडेंट हुआ था ना, उसी में लगता है कोई महसूस हो गया। धीरे धीरे क्या प्रॉब्लम ज़्यादा बढ़ गया, आज ज़्यादा सुबह उठे तो ज़्यादा प्रॉब्लम हो रहा है, पैर ही फेंका जा रहा है, बैलेंस ड्राइवर का मैं 8-20 का मूड दिया। तर चला सकाळ झाली आहे आणि सकाळी परत आम्ही नाश्ता वगैरे करून मस्त फ्रेश होऊन बसलोत। आणि इथे धुकं दाखवलं मी फक्त व्हिडिओमध्ये, इतकं धुकं पडलेलं खूप, आणि वाजले जवळजवळ 9:30 पावणे 10 झालेले, तरी एकदम थंडी पण होती आणि धुकं होतं खूप बाहेर। तर आणि शेतं खूप छान होती, इथले परिसर जाताना जो बघितला ना निसर्ग खूप मस्त होता एकदम। तिथे पोहोचू, आता पोहोचू मग लगेच ना 9:20 करतात केला का मी त्यांनी PC लाच सांगितलं। किती वाजता जाणार आहे? नाश्ता दाखवायचा होता, विसरले।
प्रत्येक जे काय स्टेशन होते इथे तर तिथे प्रत्येक वेळेला उतरून तर शूट नाही करू शकत किंवा दाखवू पण नाही शकत. काही ठिकाणी जो आपला डबा येतो तो नेमका बोर्डच्या तिथे येत नाही आणि एवढं काय माहिती नाही आहे कोणतं स्टेशन येतं आहे वगैरे. हे हापी म्हणून एक स्टेशन होतं आणि इथे उतरून थोडंसं उतरली होती मी. तर ते दिसत नव्हतं नाव वगैरे पण इकडे उतरली होती. हापा स्टेशन. हां चला. खूप थंडी आहे ना आतमध्ये. 4 मिनिट कुठे 2च मिनिट मला वाटतं थांबली. 2च मिनिट हल्ली गाडी. कानालुसा जंक्शन ना, कानालुसा. बस आता आमची उतरायची वेळ होणार आहे. आता 2 स्टेशन झाली की आम्ही उतरणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही जेवून घेणार आहोत तिकडे. आणि खूप आता थंडी वाजत होती आतमध्ये AC आणि बाहेर खूप मस्त वाटत होतं उतरल्यावर स्टेशनवरती. तर इथे जेवायला बसलोत आणि जेवणामध्ये आता आहे चपाती, जे आम्ही घरूनच सगळा डबा घेऊन आलेलो 2 दिवसाचा. तर चपाती आहे, वांग्याचं भरीत आहे, परत चटणी आहे. असं जेवण आहे छानसं घरचं आमचं आणि तेच आम्ही आता एन्जॉय करतो इथे. तर इथे बॅगा आम्ही बाहेर रेडी करून ठेवल्यात आणि कारण एका स्टेशनवरती आम्ही खूप जण होतो उतरणारे, एकाच 2 ह्या डब्यामधून सुद्धा. तर जवळजवळ पूर्ण डबा खालीच होणार होता, त्याच्यामुळे भरपूर लोक होते म्हणून लवकर बॅगा वगैरे रेडी करून आम्ही बसलो तिथे साईडला करून. आणि चला आता उतरायची सगळी तयारी. द्वारका स्टेशन येणार आहे आणि मग दाखवतो मी तुम्हाला पुढचं स्टेशन. हां चला चला चला. द्वारका स्टेशनला उतरले आम्ही. तर चला आम्ही निघालो तिथे. आज आमच्या शेड्यूलमध्ये आज आहे द्वारकाधीश मंदिर आणि तेच आम्ही बघण्यासाठी निघालोत. खूप छान दर्शन झालं आणि पुढे मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्ण मी कॅप्चर केला आहे व्हिडिओमध्ये. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आम्ही चाललो, तिथून खूप जवळ होतं, हॉटेलपासून अगदी 400 मीटरवर मंदिर होतं, त्याच्यामुळे आम्ही चालतच निघालो तिकडे. आणि खूप मस्त, खूप छान असं दर्शन झालं, एकदम मस्त. तर दाखवतेच आहे तुम्हाला. तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि छोटंसं मार्केट आहे, छान आहे. मेन तर मंदिर खूप सुंदर आहे आणि खूपच मस्त आहे एकदम. तर चला एन्जॉय करा सोबत माझ्या.